कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्हाला सांगतो एक काळ होता ज्या दिवशी मी आपल्यासाठी पुस्तकं घ्यायला दुकानात गेलो होतो। हो, पैसे अपुरे पडले म्हणून दुकानदारानं मला पुस्तकच दिली नव्हती। आता झालो, पण दुकानदाराला म्हणलं मला काहीतरी काम सांगा। तो म्हणला आमची पुस्तकाची पार्सल रात्री रेल्वेने येतात, तेवढी आम्हाला पोच केली तर तुमच्या लेकीची पुस्तकं देतो। मला लय बरं वाटलं। मी ती रेल्वेतली पार्सल राणीतनं त्या दुकानात पोच करायचो। विनायकराव, एक दिवस आमच्या दिप्यानं त्या पुस्तकाच्या पार्सलवर पाणी सांडलं। भिजलेली पुस्तकं बघितली आणि दुकानदारानं मला सांगितलं की परत नका आणू आमची पार्सल, अशी भिजवताय पुस्तकं तुम्ही। अहो बापू, खाणाऱ्याला मिळत जातं म्हणतात ना, ते चुकीचं नाही बघा। अहो कुणी किती आपलीला पुस्तकापासून लांब ठेवलं असतं ना, तरी पुस्तकाने तिचा शोध घेतला असता। अहो, पोरगीच आहे आपली तशी। खरंय, मेहनत, जिद्द, चिकाटी माझ्या आप्पीच्या अंगी होतीच हो। मी काय फक्त निमित्त मात्र, सगळं यश माझ्या लेकीच आहे। हा बापू, आता पोरांचा आनंद बघावा एवढीच इच्छा आहे बघा। हा, स्वप्नील आणि रुपाली बद्दल जरा काळजी वाटते। का हो विनायकराव? बापू, अहो अर्जा काय पहिल्यापासून मिळवून खाणाऱ्यातला आहे हो। पर स्वप्नील पहिल्यापासूनच शांत। त्याच्या पदरी देवानं एखादं मूल टाकलं असतं ना, तर माझी काळजी मिटली असती हो। स्वप्नीलच्या स्वभावामुळे असेल, मी अर्जापेक्षा कणभर त्याच्यावर जास्त जीव लावला होता। हा, पर आता त्याचा वनवास बघितला ना की काळजी वाटते हो। विनायकराव, असं का म्हणताय? आता सगळं चांगलं होतंय ना, पांडुरंग बघतोय। त्याच्या मनात काहीतरी असणार नक्की चांगलं, बघा तुम्ही, सगळं चांगलं होईल। बर चला, उशीर होतोय, झोपूया चला। अमोल, बास झालं आता, मला बरं वाटतंय। बास झालं। किती लागले ग तुला? तू स्वतःची काळजी घेत जा ना। ती लोक वाईट होती ना बाळा, म्हणून मला असं झालंय। अमोल बाळा, आणि तुला आपल्या माचा स्वभाव माहितीये ना, एखादं काम करायचं मनात ठरवलं की ते काम पूर्ण झाल्याशिवाय शांत बसायचं नाही। काम? अर्जुन, अरे कामावरून लक्षात आलं माझ्या। अर्जुन, अरे कलेक्टर ऑफिसला किती काम पेंडिंग असेल, मला लवकरात लवकर गेलं पाहिजे आणि सगळी कामं पटापट संपवली पाहिजे। आप्पे, मी आहे ना, तू टेन्शन कशाला घेतेस? हळूहळू करू आपण। हो अर्जुन, तू आहेस माझ्यासोबत, पण काम तर मला करावं लागणार ना। आप्पे, मी काय म्हणतोय तुला की अगदी माझ्या तुम्ही कामाबद्दल तर इथे बोलणार आहात का? सॉरी सॉरी सॉरी, खरंच चुकलं, सॉरी म्हण। सॉरी 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 सॉरी। हा ठीक आहे। मा, मला आज गोष्ट ऐकायची आहे। चला, गुड नाईट। मीच त्याला गोष्ट सांगणार आहे, आगाऊपणा करू नको, उठ। अरे वा, चला गोष्टीला सुरुवात करूया। ये इकडे। आहा, अमोल, तर सिंबाची आई जंगलात हरवलेली असते, बरोबर? काळोबा, ती जंगलात हरवलेली असताना ना, तिला काहीच सुचत नसतं, कुठे जावं, काय करावं। ती त्या जंगलातल्या वाईट प्राण्यांमध्ये अडकलेली असते ना, ती खूप प्रयत्न करत असते बाहेर निघण्याचा, पण तिला काहीच करता येत नाही। पण मा, सिंबाची माय तर ब्रेव आहे ना। हो बाळा, पण त्या वाईट लोकांनी तिला बांधून ठेवलेलं असतं ना। मग ती सिंबाकडे माघारी कशी येते? अमोल, हे बघ बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, जेव्हा सगळीकडे अंधार असतो ना, तेव्हा उजेडाचा एक किरण असतो, तोच पुरेसा असतो। सिंबाच्या माने तोच किरण बघितला आणि तिने पुढे मार्ग शोधला। सिंबाच्या माला सिंबाला भेटायचं होतं ना, म्हणून तिने सिंबाला डोळ्यासमोर ठेवलं आणि स्वतःची सुटका करून घेतली। मा,
मी पण असं संकटातून मार्ग काढणार. अमोल, या जगात प्रेमापेक्षा मोठी ताकद कुठलीच नाही बाळ. आपल्यावर किती वाईट परिस्थिती आली ना तरी लोकांसाठी आपण लढायचं. आणि सिंबाच्या माने तसंच केलं आणि बघ, सिंबाची माँ घरी परत आली. यस मा, मला एक गोष्ट खूप आवडली. अपर्णा मॅडम, मी पण एवढे दिवस तुमच्यापासून लांब होतो, लक्षात आहे ना? मग तुला आता वेगळी गोष्ट सांगायची आहे का? नाही, गोष्ट नको अगदीच मला. बाबा, चला झोपतो मी आता. मोना, पेपर नाही का आला आज? अहो बापू, मी नाही बघितलं. तुम्ही बाहेरच्या टेबलावर आहे का एकदा बघा ना. आई ग बापू, लय दिवस झालं व्यायाम चुकल्यामुळं आहे ना गायला आलो आज. बांजे, अहो जरा झोप पूर्ण होऊन देत जावा माझी. सकाळ सकाळी असा हल्लाबोत नका करत जाऊ. दिप्या मामा, तू पायशी उचललायस रे. आळशी नाही उचलला, व्यायाम सोडून दिला दीप्याने. ए अर्जा, अरे व्यायामाची काय त्याला आस नाही. आळस नुसता अंगात भरलाय त्याच्या. हा, काय राव विनू बाबा, इथं अमोलनं सकाळ सकाळी पळापळ केली माझी आणि तुम्ही मजा घ्या माझी अजून. बाबा, मा कधीपासून व्यायामला येणार आहे रे? अरे अमोल बाळा, तिला बरं नाही ना, थोडं 4 दिवस जरा तिला बरं वाटू दे, मग येईल व्यायामाला ती. मी बरी आहे की नाही हे तू का ठरवतोयस? मला पण करायचा होता व्यायाम. अरे आप्या, अगं तू लगेच कशाला व्यायामाला? थोडा आराम करायचा ना. अहो बापू, मला आता जाग आली आणि बाजूला हे दोघही नव्हते. कुठेत म्हणून बघत खाली आले मी. मा, तुझ्या देवातली माझा. ए आगाऊ, तू आणि तुझ्या बाबांनी फसवलंय मला. नाश्ता तयार आहे, तुम्ही पटकन आवरून घ्या. हा, मोना, काय ग एकटी धावपळ करतेस? द्या ग, मीच म्हंटल तिला त्याची तब्येत बरी नाही, त्यामुळे रुपाली त्याने तू 4-5 दिवस घर सांभाळ सगळं. हा पण रुपाली हाय कुठं? अहो वहिनी किचन मध्ये असणार, अजून कुठं? हो नाही, त्या सकाळपासून किचन मध्ये नाही आल्या. आणि मला वाटलं की कदाचित कंटाळून जरा जास्त वेळ झोपल्या असतील. रुपाली ताई नाहीत, मग स्वप्नील सर तर दिसले असतील ना, का दोघं पण गायब आहेत? हो, मी सकाळी योगासनसाठी माझ्या बाबांना आवाज दिला होता. अरे, स्वप्नील सरही घरात नाही, रुपाली ताई पण नाही. एवढे सकाळी गेलेत कुठे? थांब, मी फोन करतो. ये, मोठी बाबा आले. अरे दादा, अरे कुठे गेला होता सकाळी सकाळी? काय बोलला नाही, काय नाही? मोठी बाबा, हे काय आहे? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.